नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आपल्या या चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण 8वीचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण बघत आहोत। प्रकरण दुसरे, प्रकरणाचं नाव आहे समांतर रेषा आणि छेदिका। या ठिकाणी आपण 3 प्रकारचे कोन पाहिलेत, संगत कोन, विक्रम कोन आणि आंतरकोन। आता ते संगत कोन, आंतरकोन आणि विक्रम कोन यांचे गुणधर्म सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। कशी बघा की समजा 2 समांतर रेषा असतील आणि 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर लक्षात घ्या, यम आणि एन ह्या दोन्ही रेषा तुम्हाला या ठिकाणी समांतर दिसत आहेत। त्याला यल नावाची छेदिका छेदते। छेदल्यानंतर यल न यम ह्या रेषेला छेदल्यानंतर या ठिकाणी 4 कोन आहेत बघा, ए बी सी आणि डी। त्याचप्रमाणे यल रेषेनं एन ह्या रेषेला छेदल्यानंतर इथे सुद्धा 4 कोन ई एफ जी आणि एच अशा पद्धतीने 8 कोन तयार झालेले आहेत। या 8 कोनांमध्ये संगत कोन असतात, विक्रम कोन असतात आणि आंतरकोन असतात। आता ह्या दोन्ही रेषा जर समांतर असतील बाळांनो आणि त्याला जर एका छेदिकेने छेदले तर आंतरकोनाच्या, संगत कोनाच्या आणि विक्रम कोनांच्या ज्या जोड्या तयार होतात यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी आढळत आहेत। ते गुणधर्म काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। बघा, पहिलं वाक्य आहे संगत कोनांचे गुणधर्म। बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्यातील कोन एकरूप असतात। याचा अर्थ काय झाला बघा, आपण 2 रेषांना छेदल्यानंतर जे संगत कोन तयार होतील ना, हे संगत कोन एकरूप असतात। केव्हा दोन्ही रेषा समांतर असतील तेव्हाच मात्र याशी अट आपल्याला या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी बघा, पहिली जोडी सांगतो मी तुम्हाला। या ठिकाणी बघा, ए कोणाशी संगत कोणता कोन आहे तुमचा ई। ह्या छेदिकेच्या एका अंगास हा वरचा ए कोन आणि याच्याशी संगत ई कोन, म्हणून आपण असं लिहू शकतो, कोन ए एकरूप कोन ई, है की नाही। ए कोणाचं आणि ई कोणाचं माप सारखंच असतं म्हणून ते एकरूप आहेत। झाले। चला, आता बी कोणाशी असते, एफ या कोणाशी, म्हणून 2 नंबरला इथे लिहितो मी, कोन बी एकरूप कोन एफ। बीच आणि एफ च सुद्धा माप सारखं असतं म्हणून ते दोन्ही एकरूप आहेत। चला, आता सी कोन बघूया। सी हा इथे आहे तर जी हा इथे आहे, जी आणि सी हे दोन्ही एकरूप असतील। तिसरं ह्या ठिकाणी लिहितो, कोन सी एकरूप कोन जी असं काढलं मी, सी शी एकरूप जी। त्याच्यानंतर हा डी घेऊया, डी सी एकरूप कोणता असेल मग या ठिकाणी एच, म्हणून चौथा आहे कोन डी एकरूप कोन एच। अशा 4 जोड्या ज्या तयार झाल्या, ह्या 4ही जोड्यांच्या एकरूप असतात त्या, आणि त्यांची माप समान असतात असा त्याचा अर्थ झाला। चला, आता नंतर विक्रम कोनाच्या जोड्या आहेत। विक्रम कोनाच्या जोड्या बाह्य कोन आणि आंतरकोन असे 2 प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी पडतात। आपण पहिल्यांदा आंतरकोनाची जोडी बघू। ह्या 2 समांतर रेषांच्या मध्ये आणि छेदिका आहे त्याच्यात आता हे विक्रम कोन बघा, डी आणि एफ, सी आणि एच। मग आपण इकडनं पहिला सी कोन घेऊया। सी आणि ई हे दोन्ही जे कोन आहेत हे विक्रम कोन आहेत, आंतरविक्रम कोन हे एकरूप असतात। मग या ठिकाणी असं म्हणू शकतो आपण, कोन सी एकरूप, सी कोन एकरूप ई कोन। त्याच्यानंतर कोन सी आणि ई एकरूप झाल्यानंतर विक्रम कोनाची जोडी, आणि ही डी आणि एफ हे दोन्ही कोन सुद्धा आंतरविक्रम कोन आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो कोन डी एकरूप, डी कोणाशी एकरूप, एफ शी एकरूप आहे म्हणून कोन एफ अशी मी या ठिकाणी 2 कोनांची जोडी लिहिली बघा, 1 आणि हे 2, हे दोन्ही आंतरविक्रम कोन आहेत। आता बाह्य विक्रम कोन कोणते असतील बघा, या दोन्ही रेषांच्या बाहेर असलेले कोन। मग बघा, आता याच्यामध्ये हा कोन तुमचा ए कोन तर तुमचा जी कोन, बी कोन तर तुमचा एच कोन, असं कोन आहे आपल्याकडे। आणि म्हणून आपण म्हणू शकतो कोन ए बघा, ए कोणाशी तिरपा जायचा, असं तिरपा हा नाही, हा इथला खालचा घ्यायचा, याच्या एकदम वरचा तर याच्या एकदम खालचा ह्या बाजूचा ए आणि जी, कोन जी। ओके, त्याच्याच पुढे लिहू शकतो कोन ए आणि जी घेतल्यानंतर कोन बी आणि एच, कोन बी
एकरूप कोन H. आलं लक्षात तुमच्या? ओके. मग ह्या ठिकाणी बघा, जसे संगत कोनांच्या जोड्यातील कोन एकरूप असतात तसे आंतरकोनाच्या जोड्यातील सुद्धा, विक्रम कोनाच्या जोड्यातील कोन सुद्धा एकरूप असतात. त्याच्यात आंतरविक्रम कोन इकडे आहे आणि हे बाह्य विक्रम कोन इकडे आहे. आता खालचा जो प्रकार आहे नुसता आंतरकोनाच्या जोड्या. आता आंतरकोनाच्या जोड्या म्हणजे कोणत्या हो? हे बघा, आंतरकोनाच्या जोड्या जर बघायचं झालं तर डी आणि ई हे दोन्ही आंतरकोन आतले. नंतर सी आणि एफ, सी आणि एफ हे दोन्ही आंतरकोन. हे दोन्ही आंतरकोनांच्या जोड्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. आंतरकोनाच्या जोड्यांच्या मापांची बेरीज 180 म्हणजेच काय हो? कोन डी आणि कोन ई हे असं लिहू शकतो. कोन डी अधिक कोन ई बरोबर 180 अंश. दुसरं काय लिहू शकतात तुम्ही? कोन सी अधिक कोन एफ, कोन सी अधिक कोन एफ हे सुद्धा किती असतं? 180 अंश. आणि म्हणून वाक्य लिहा बघा, आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. परस्परांचे पूरक असतात हा जो शब्द आहे, पूरक म्हणजे त्याच्या मापांची बेरीज 180 अंश असणे, हा तो गुणधर्म अतिशय महत्वाचा आहे. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180, इथे सुद्धा आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180. म्हणून याच्यावरून असं सांगू शकतो, आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात, हे त्याच्यावरून सिद्ध होतं. त्याच्यानंतर संगत कोन सांगितले तुम्हाला. संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात. नंतर विक्रम कोनाच्या जोड्या सुद्धा एकरूप असतात. फक्त या ठिकाणी मात्र आंतरकोनाच्या जोड्या एकरूप नाही. संगत आणि विक्रम हे एकरूप असतात यांच्या जोड्या, पण आंतरकोनाच्या जोड्या पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180. हे गुणधर्म केव्हा लागू पडतात? लक्षात ठेवा, हे गुणधर्म लागू पडण्यासाठी यम आणि एन ह्या दोन्ही रेषा समांतर असतील तर. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर, पहा वाक्य लिहिलं, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्यातील कोन एकरूप असतात. एकरूप दाखवले. नंतर विक्रम कोनांच्या जोड्यातील कोन एकरूप असतात, हे एकरूप दाखवले. नंतर आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. परस्परांचे पूरक या शब्दाचा अर्थ बेरीज किती दाखवायची? 180. अगदी व्यवस्थित सर्व लिहा तुम्ही पहिल्यांदा हे, आणि मग नंतर प्रश्न संग्रहाला सुरुवात करूया आपण. ओके बाळांनो, सराव संच 2.2 मधलं आपण पहिलं उदाहरण घेतो बघा. योग्य पर्याय निवडा. उदाहरण दिलेले पुढील आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा यन, हे वाचायचं कसं? रेषा यम हे चिन्ह समांतरतेचं चिन्ह आहे. रेषा यन असेल आणि पी ही त्यांची छेदिका, म्हणजे यम आणि एन समांतर आहे आणि ही पी त्याची काय सांगितली? छेदिका सांगितली असेल तर एक्स ची किंमत काढायला सांगितली. या ठिकाणी हा एक्स आहे आणि इथं 3x आहे, तर आपल्याला एक्स याची किंमत शोधायला सांगितली आणि पर्याय दिले बघा. ए पर्याय 135, बी पर्याय 90, सी पर्याय 45 आणि डी पर्याय तुमचा 40 आहे. तर आपल्याला कोणता गुणधर्म वापरून या ठिकाणी सोडणार आहोत हे लक्षात घ्या. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर, गुणधर्म किती सुंदर आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर, म्हणजे पी नावाच्या छेदिकेने छेदल्यानंतर हे जे आतले कोण आहेत, आंतरकोन आहेत, छेदिकेच्या ह्या अंगास असलेल्या आंतरकोनाची ही जोडी जी आहे ती पूरक असते. आंतरकोनाची जोडी पूरक असणे म्हणजे काय बाळांनो? दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मग पहिला कोन तुमचा 3x आणि दुसरा कोन x, दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे? 180. म्हणून मी आंतरकोनाचा गुणधर्म काय सांगितला? कोन 3x पहिला, डायरेक्टच 3x माप लिहितो, अधिक दुसरा कोन x, दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती सांगितली? 180. असा त्याचा अर्थ झाला. आता सोडूया. मला सांगा आता हे किती झाले तुमचे? 4x. 3x आणि 1x म्हणजे किती? 4x. बरोबर किती आले? 180. ओके, मग 4x बरोबर जर 180 होत असतील तर आपण x ची किंमत काढू. x बरोबर 180 छेदस्थानी किती करायचे? मग 4 करायचे. मग 4 भाग देऊया. म्हणा 4चा पाडा 4 1 4, 4 चोक 16
16 कटले 2 उरले 20 झाले आणि 4 पंचे 20. याचा अर्थ एक्स बरोबर किती आला तुमचा 45. एक्स बरोबर 45 कोणता पर्याय आहे तुमचं या ठिकाणी बघा सी पर्यायाला तुम्ही खून करू शकता, परंतु उत्तर तुम्ही पूर्ण असं लिहायचं आहे. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या. लगेच पुढच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. ओके बाळांनो, पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे बघा. प्रश्न पहिल्यातला आपण हा दुसरा आकडा आपण या ठिकाणी बघतो आहोत. पुढील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी आहे की नाही, मग ही ए आणि दुसरी ही बी समांतर आहे एकमेकीला आणि यल ही छेदिका आहे. मग यल ह्या ठिकाणी यल म्हणून यल ही छेदिका आहे असेल तर एक्स ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. ओके, आणि हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला हा कोण 4x आहे, हा कोण इथे दिलेला नाही. लक्षात घ्या इथे दिलेला नाहीये, इथे कोण फक्त तुम्हाला 2x हा कोण दिलेला आहे. मी या ठिकाणी ए कोण घेतो, सपोज काय घेतो ए कोण, त्याला माप दिलं. ए कोण रेषेला नाव ए दिलेले म्हणून आपण असं करूया, त्याच्याऐवजी दुसरा शब्द काहीतरी वापरू शकतो आपण. कॅपिटल ए घेऊया. मग आपण कॅपिटल ए असा घेतला कारण रेषेला ए नाव दिलं गोंधळ होऊ शकतो तुमचा. मग बाळांनो बघा हा ए कोण आणि इकडचे हे 2x हे दोन्ही सारखे आहेत कारण ते एकमेकांचे विरुद्ध आहेत. विरुद्ध कोणाची मापे सारखी असतात, तुम्ही 7वीला शिकले असाल. ओके, मग एचं जे माप आहे तुमचं किती यायला पाहिजे 2x. मग मी समजा तो कोण ए घेतला इथे कॅपिटल ए आणि त्या एचं माप किती आलं 2x. म्हणजे या ठिकाणी काय झाले तुमचे आता 2x. बघा मग आता आंतरकोनाचा गुणधर्म पुन्हा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही का, आंतरकोनाचा गुणधर्म काय, आंतरकोनाचा गुणधर्म काय सांगतो, हा 4x आणि हा ए या दोन्हींच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे 180. म्हणून 4x अधिक कोण तुमचा कॅपिटल ए बरोबर 180. आंतरकोनांची जोडी परस्परांची पूरक असते असा शब्द प्रयोग मी वापरला. याचा अर्थ जे आंतरकोनाची जी जोडी असते दोन्हींच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोणाकोणाची, ह्या 4x ची आणि ह्या ए ची. पण एचं माप आपण 2x घेतलं म्हणजे इथे तुमचे 2x झाले. आता बघा मग 4x अधिक ए बरोबर 180. मी हे 4x जशीच्या तसे ठेवतो अधिक एचं माप किती घेतलं या ठिकाणी 2x बरोबर तुमचे हे 180 जशीच्या तसे. बघा 4 आणि 2 किती झाले 6x बरोबर 180 जशीच्या तसे. बाळांनो पुढे याला पुन्हा सोडूया. म्हणजेच x बरोबर 180 छेदस्थानी 6 करा. 180 छेदस्थानी 6 भाग द्या. 6 1 6 6 त्रिक 18 आणि त्याच्यावर हा एक 0. म्हणजे x ची किंमत किती आली तुमची 30 अंशाचा कोण. कुठला पर्याय आहे बरं 30 अंशासाठी डी. शेवटचा पर्याय डी हा आपल्याला आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित लिहा आणि मग नंतर त्या पर्यायाला खून करा. ओके बाळांनो, दुसरा प्रश्न बघा. पुढील आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू. रेषा पी आणि क्यू हे एकमेकींना समांतर आपल्याला दिसत आहेत. ओके, त्याच्यानंतर रेषा टी व रेषा यस. कुठे बघा टी ही टी रेषा अशी काढलेली आहे, नंतर यस रेषा ही अशी काढलेली आहे. ह्या छेदिका आहेत. ह्या एक कोणाला छेदल्यात पी ला आणि क्यू ला. बघा टी इथे छेदली आणि यस ह्या दोन्ही ठिकाणी छेदली. ओके, छेदिका आहेत. मग दिलेल्या मापावरून कोण एक्स आणि कोण वायचा आपल्याला माप काढायला सांगितलं. पहिल्यांदा तुम्ही कोण एक्स माप काढू. कोण एक्सचं जर माप काढायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, पी आणि क्यू ह्या दोन समांतर रेषांना टी नावाची छेदिका छेदली. ओके, टी छेदिकेजवळ हा एक्स कोण आहे. मग नंतर याचा विचार करूया. मग मी लिहिताना काय लिहिलं बघा, आकृतीत दाखविल्याप्रमाणे कोण एम व एन घेतले. या ठिकाणी काही नव्हतं बरं का. बघा पुस्तकात इथं काहीच दिलेलं नाही. अशी आकृती पुस्तकात आपली दिलेली आहे. पण आपल्या सोयीसाठी काय केलं बाळांनो, या ठिकाणी मी एम कोण घेतला आणि या ठिकाणी एन कोण घेतला. याची गरज आपल्याला पडतीये. का पडतीये हे तुमच्या आता लक्षात येईल पुढे. मी एम आणि एन घेतले. काय सांगितलं बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण एम व कोण एन घेतले. इथे या ठिकाणी कोण घेतले आपण.
ओके, मग खाली आता काय लिहिलं, रेषा पी समांतर रेषा क्यू आणि टी छेदिका आहे. पी क्यू समांतर आणि टी ही छेदिका आहे. मग संगत कोणाचा गुणधर्म काय सांगतो तुमचा, जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदली तर संगत कोण जे तयार होतात ते एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात काय बाळांनो, हे पहा या ठिकाणी हा 40 अंशाचा कोन आहे, तर त्याच वेळेस यम सुद्धा 40 अंशाचा होईल, कारण दोन्ही संगत कोण आहे, यम आणि हे 40 संगत कोण आहेत आणि संगत कोणाची माप कशी असतात, सारखी असतात, कारण ते एकरूप असतात. आणि म्हणूनच मग खाली लिहिलं बघा, यमचं माप या ठिकाणी मी किती घेतलं, 40 घेतलं. त्याचं कारण ते संगत कोण आहेत आणि हा संगत कोणाचा गुणधर्म आहे हे लक्षात ठेवायचं. हे उत्तरात सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं. ओके, मग आता हा तुमचा 40 मापाचा झाला यम. तुम्हाला एक्स शोधायचा. बघा, एका रेषेवर दोन कोणांची एक जोडी आहे. एका रेषेवर तयार झालेली कोणांची जर जोडी असेल तर त्याला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात. म्हणून खाली गुणधर्म लिहितो, रेषीय जोडीतील कोन. कोणते कोणते कोन, मग कोन यम अधिक एक्स. बघा, कोन यम अधिक कोन एक्स हे रेषीय जोडीतील कोन आहे. आणि ह्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तुम्ही 6वी 7वीला हे शिकला असाल. अगदी त्याच गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करणार. कोन यम अधिक कोन एक्स दोन्ही रेषीय जोडीची कोन आहेत. कारण हे बघा, ही रेषा आहे, ह्या रेषेवर हे दोन कोन आहेत. एका रेषेवर तयार झालेली कोणाची जोडी आहे ती, आणि दोन्हीच्या मापांची बेरीज 180 लिहितो मी या ठिकाणी 180. ओके, तुम्हाला माहिती आहे आता कोन यमचं माप किती लिहिलं या ठिकाणी, हे 40 टाकूया. 40 अधिक तुमचा कोन एक्स बरोबर 180. आणि मग याला पुढे सोडूया आपण. बरोबर, कोन एक्स बरोबर, पहा आता, कोन एक्स बरोबर हे 180 इकडं, आणि हे जे 40 आहे ना बाळांनो, पलीकडच्या बाजूला गेले, उजव्या बाजूला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला पाठवले, म्हणजे 180 कडे गेलं तर त्यावेळेस ते काय होतील, वजा होतील. आणि म्हणून कोन एक्स बरोबर 180 मधून 40 गेल्यानंतर खाली किती होतात, 140. कोन एक्स माप 140. आपल्याला तेच शोधायला सांगितलं तो कोन एक्स. आता व्यवस्थित लिहा, नंतर आपण कोन वायचं माप काढू. ओके बाळांनो, आता वायची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची. हा, ओके, पहा मग आता या ठिकाणी काय होईल, आकृतीत दाखवल्याप्रमाणे यम आणि एन घेतलेला आहे मी, आपण ते ऑलरेडी लिहिलं. त्याच्यानंतर रेषा पी आणि क्यू समांतर आहेत. पी आणि क्यू समांतर आहेत. आपलं टीचं काम संपलं. आता एस ही छेदिका झाली. मग बघा, आणि एस ही छेदिका आहे. हा, मग एस जर छेदिका असेल तर आपण आता विचार करू. मला सांगा, एन कोणाचं माप किती असेल, एन कोणाचं, आकृतीवरून पहा तुम्ही, एन कोणाच्या विरुद्ध 70 आहे आणि विरुद्ध कोणाची मापे नेहमी सारखीच असतात, हे माहितीये तुम्हाला. मग यनचं माप किती या ठिकाणी घ्यावं लागेल तुम्हाला, 70. कारण यन आणि 70 एकमेकांच्या विरुद्ध आहे. विरुद्ध कोण नेहमी सारख्याच मापाचे असतात, आणि म्हणून या ठिकाणी गुणधर्म लिहिला, विरुद्ध कोणाच्या गुणधर्मानुसार यन बरोबर 70. आकृतीवर बघा, हे तुमचं उत्तर, यन बरोबर 70. हे उत्तर कसं, कारण विरुद्ध असल्यामुळे. ओके, आता काय झालं, हा 70 मिळाला तुम्हाला. यन आणि वाय हे दोन्ही कोणते आंतरकोन आहेत. दोन समांतर रेषांच्या मध्ये असलेले हे दोन्ही आंतरकोन आहेत, आणि आंतरकोन पूरक असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जी आंतरकोनाची जोडी असते ती पूरक असते. हे आपण आधीच सांगितलं तुम्हाला. त्या गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करणार. आंतरकोनाची जोडी पूरक असणे म्हणजे काय बाळांनो, दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती घ्यायची आपल्याला, 180. म्हणजे कोणत्या कोणत्या कोणाची, वाय कोन आणि एन कोन दोन्ही मिळून 180 होतील. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया, कोन वाय अधिक कोन एन बरोबर तुमचे किती, 180. चला, आता तुम्हाला कोणत्या कोणाचं माप माहितीये, एनचं माहिती आहे, म्हणून कोन वाय जसाच तसा ठेवूया. अधिक कोन एनचं माप तुमचं 70 आहे, बरोबर तुमचे हे 180. आणि मग म्हणून इकडे तुम्ही लिहू शकता, म्हणून कोन वाय बरोबर 180 आणि हे 70 इकडे टाका, वजा किती होतील, 70 होतील. मग 180 मधून 70 करणार, वजा किती होतील. आता लक्षात आलं, हे 70 पलीकडे का गेले, तिकडे गेल्यानंतर वजा झाले ते. मग 180 मधून 70 गेल्यानंतर खाली किती होतात तुमचे,
10 अंश आणि ते कोणाचं माप आहे, कोण वायचं माप आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय सोपा आहे. व्यवस्थित व्हिडिओ पाहतो, काही अडचण आली तर पुन्हा विचारा. बाळांनो, या ठिकाणी आपण थांबूया. तिसऱ्या प्रश्नापासून पुढे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोतच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओके.